जुलै ऑगस्ट मध्ये सोलापूर मधून विमानात कुठेही त्या ठिकाणी जाऊ शकता। सोलापूर मधून विमान या जुलै ऑगस्ट मध्ये टेक ऑफ होईल, हे फक्त मोदीजीमुळे झालं। या सोलापूर शहरातील नेते राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, राज्यपाल होते, या सोलापूरला विमानतळ बनवू शकले नाही। त्याच्यासाठी नरेंद्रभाई मोदींना या देशाचा पंतप्रधान बनावं लागलं। आज सोलापूरचं विमानतळ अंतिम टप्प्यात आहे। त्या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंगला 60 कोटी रुपये दिले आणि त्याचं आता वॉल कंपाऊंडचं काम सुरू झालंय। मी तुम्हा सगळ्यांना शब्द देतो की तुम्ही यापुढे त्या ठिकाणी जुलै ऑगस्ट मध्ये सोलापूर मधून विमानात कुठेही त्या ठिकाणी जाऊ शकता। सोलापूर मधून विमान या जुलै ऑगस्ट मध्ये टेक ऑफ होईल, हे फक्त मोदीजीमुळे झालं। त्याच्यामुळे विरोधी उमेदवार किंवा काँग्रेसचे नेते म्हणतात तुम्ही कामं सांगा, मी त्यांना कामांची लिस्ट देतो, कामं सांगतो। माझं विरोधी उमेदवाराला आणि काँग्रेसच्या नेतृत्वांना त्या ठिकाणी आव्हान आहे, मी तुम्हाला कामं सांगा म्हणताय, मी तुम्हाला कामं दाखवायला नेतो सोलापूरमध्ये मोदीजीने काय काय केलंय। त्या ठिकाणी या सोलापूर मधले रस्ते रोज ऍक्सिडेंट व्हायचे, आमच्या माय मावले छोटेसे विद्यार्थी वृद्ध व्यक्ती त्यांचे त्या ठिकाणी 2-4 दिवसाला एक जणाचा ऍक्सिडेंट व्हायचा आणि सोलापूरमध्ये अनेकांचे जीव गेले। हेवी लोडेड वाहनं सोलापूरमधून यायचे। मोदीजींनी, नरेंद्रभाई मोदीजीने आमच्या सगळे हे कामं सांगतोय मी, हे दोन्ही खासदारांच्या काळातले सांगतोय। मागच्या 2 खासदारांनी ठीक आहे, एक संत महाराज होते आणि दुसरे त्या ठिकाणी व्यावसायिक होते, ते बोलणं किंवा हे करण्यापेक्षा कामं सांगतो की या सोलापूरमध्ये रिंग रोड नव्हता, रोज 2-4 दिवसाला एका जणाचा अपघात व्हायचा, त्या ठिकाणी विद्यार्थी शाळकरी विद्यार्थ्यांचा वृद्ध व्यक्तींचा अपघातामध्ये मृत्यू व्हायचा। मोदीजीने या सोलापूरमध्ये काय केलं तर त्या ठिकाणी या सोलापूरला बायपास केला आणि अनेकांचे जीव वाचवायचं काम केलं। बरोबर आहे ना, हे मोदीजीने काम केलं। मी मोदीजींचे कामं सांगतोय विरोधी उमेदवाराला, मी त्या ठिकाणी मोदीजीने जे केलं 10 वर्षात आमच्या दोन्ही खासदारांनी तेच सांगतोय। त्यामुळे ही निवडणूक मित्रांनो देशाची निवडणूक आहे। मोदीजीने सर्वात महत्त्वाचं काय केलं तर त्या ठिकाणी या देशाच्या बॉर्डर सुरक्षित करण्याचं काम केलं। 2014 पूर्वी या देशामध्ये कसाब आला, त्याने आपल्या शेकडो नागरिकांचा जीव घेऊन गेला। त्या ठिकाणी या देशामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, सोलापूरमध्ये सुद्धा काही कनेक्शन सापडायचे, त्या ठिकाणी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, अहमदाबादला बॉम्बस्फोट व्हायचे, हैदराबादला बॉम्बस्फोट व्हायचे। परंतु मोदीजी जेव्हापासून सत्तेमध्ये आले, मायका लाल कोणी पाकिस्तानचा या ठिकाणी घुसू शकला नाही। जो घुसला त्याला त्याच्या घरात जाऊन परत ठोकण्याचं काम मोदीजीने केलं, हे फक्त मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालं। बरोबर आहे ना, त्याच्यामुळे ही निवडणूक मित्रांनो देशाची आहे, देशाची निवडणूक आहे। देशाच्या मुद्द्यावरती बोलायला आम्ही तयार आहे। या सोलापूर शहराला त्या ठिकाणी माझी तुम्हाला विनंती आहे, आपण सर्व उद्योजक मंडळी आहात, सोलापूरचं विमानतळ जुलै महिन्यामध्ये सुरू होईल, हे फक्त आणि फक्त मोदीजीमुळे होणार आहे। मी विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे, विरोधी उमेदवार कुठल्याही मुद्द्यावर बोलू द्या, त्यांना उत्तर द्यायला आमचे त्या ठिकाणी नरेंद्र काळे आहेत, आनंददादा चंदनशिवे आहेत, त्या ठिकाणी शहराध्यक्ष संतोषजी आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देतील। मी फक्त आणि फक्त, मी एक इंजिनियर आहे, बीटेक झालेलो आहे, त्या ठिकाणी मी त्यांच्यासारखा कॉन्व्हेंट शाळेत शिकलेला विद्यार्थी नाही, जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे, परंतु प्रामाणिकपणे त्या ठिकाणी इथपर्यंत कष्ट करून आलेलो आहे। त्यामुळे आपल्याला सांगतो, मला लोकांच्या बद्दल संवेदना आहे। मी कसं काम केलंय आमच्या माळशिरस, आपण व्यापारी मंडळी आहात, माझ्या माळशिरस तालुक्यातल्या कुणालाही विचारा की राम सातपुतेने कशा पद्धतीने काम केलं। मी काम करणारा कार्यकर्ता आहे, संघर्ष करून त्या ठिकाणी स्वतःचं शिक्षण स्वतः काम करून त्या ठिकाणी शिकलेलो मी विद्यार्थी आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने घडलेलो मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, या सोलापूरचं विजन काय माझं, तर सोलापूरमध्ये माझं पहिलं विजन आहे की काहीही झालं तर सोलापूरमध्ये जुलै एंडला किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये सोलापूरमधून विमान टेक ऑफ झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जीवाचं रान करेल, त्या ठिकाणी मोदीजींपाशी जाऊन बसेल आणि सोलापूरमध्ये काही झालं तर जुलै ऑगस्टमध्ये विमानतळ सुरू करेल। हा माझा सोलापूरकरांना शब्द आहे, वचन आहे आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।